स्वामी गूढ पण प्रेमळ आवाजात सांगू लागतात. वातावरण शांत, पण त्यांच्या शब्दांमधून एक विलक्षण ऊर्जा जाणवते. भक्त एकाग्रतेने ऐकू लागतो. भक्ता, तू आयुष्यात किती वेळा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला? तुला वाटलं, बस आता मी बदलणार, आता माझं आयुष्य सुधारणार, आणि काही दिवस चांगलं वाटलं, पण मग सगळं पुन्हा तसंच. तू म्हणतोस, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो, चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, लोकांशी प्रेमाने बोलतो, मनात सकारात्मक विचार ठेवतो, पण काही दिवसांनंतर सगळं विस्कटतं. राग येतो, कंटाळा येतो, आणि मग पुन्हा सगळं जुन्यासारखं होतं. हे नेहमीच का होतं, हे तुला कधी पटलं का? कारण तू बाहेरचं सगळं बदलू पाहतोस, पण आत काहीच बदलत नाही. बदल बाहेर नाही, आत सुरू होतो. समजा, एका माणसाला आपलं घर स्वच्छ करायचं आहे, पण तो रोज बाहेरच्या अंगणात झाडू मारतो, आत लक्षच देत नाही. आतून धूळ साचत जाते, कोप्यात जळमट वाढतात, पण तो म्हणतो, मी तर रोज स्वच्छता करतो. भक्ता, तुझं मन हेच घर आहे. तू बाहेरून वागणूक बदलतोस, पण आतल्या विचारांचा कचरा तसाच राहतो. तो कधी साफ करणार? तुझ्या आत काय आहे? भीती, अहंकार, राग, इतरांशी तुलना, जुने अपमान, दुःख, वेदना. हेच तुझ्या मनातलं कचरा आहे. तो दूर केला नाही, तर बाहेर काहीही बदललं, तरी आत शांतता मिळणार नाही. स्वतःला समजून घ्यायचं तर या 4 गोष्टी पहिलं समजून घे. 1. तुला वाटतं, सगळं मला हवं तसंच व्हायला हवं. समजा, एक माणूस नदीकिनारी उभा आहे. त्याला वाटतं, ही नदी उलटी वाहायला हवी. किती हास्यास्पद वाटतं, नाही का? पण तूही असंच करतोस. तुला हवं तसं सगळं घडेल असं नाही. जीवन म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे चालणारा खेळ नाही, तो निसर्गाच्या नियमांप्रमाणे चालतो. स्वीकार करणं शिक. जे तुझ्या हातात नाही, त्याचा त्रास करून घेणं थांबव. 2. तुझा राग दुसऱ्यांवर नाही, स्वतःवर आहे. तुला कधी विचार आला का, तुला एखादी गोष्ट आवडत नाही, तर इतका का त्रास होतो? एखाद्याचं वागणं तुला खटकतं, तर तुझा राग त्याच्यावर का जातो? खरं तर, तुला दुसऱ्यांवर राग येत नाही, तुला स्वतःवरच राग आहे. कारण तुझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग रागाचा उपयोग काय? त्याने फक्त तुझंच नुकसान होतं. 3. तुझ्या आयुष्यात काय भरतोयस? जर एक मडके कडवट द्रव्याने भरलं, तर त्यातून गोड चव येईल का? नाही. तसंच, जर तुझ्या मनात दुःख, चिंता, मत्सर भरला, तर तुझ्या जीवनात आनंद कसा येणार? तुला आनंद हवा असेल, तर तुझ्या मनात आनंद भर. कुणाचा द्वेष नको, कुणावर तक्रार नको, फक्त प्रेम, समाधान आणि कृतज्ञता भर. 4. तू ज्या लोकांबरोबर असतोस, तसं तुझं मन बनतं. समजा, एक स्वच्छ प्रवाह वाहतोय, पण जर त्यात गढूळ पाणी मिसळलं, तर तोही गढूळ होईल. तसंच, तू कोणत्या लोकांबरोबर वेळ घालवतोस, यावर तुझं मन ठरतं. तक्रार करणाऱ्यांसोबत राहशील, तर तुझ्या मनातही नकारात्मकता येईल. प्रेरणादायी विचार करणाऱ्यांसोबत राहशील, तर तुझं आयुष्यही बदलायला लागेल. स्वामी, मग मी स्वतःला कसं बदलू? स्वतःला बदलायचं असेल, तर 3 गोष्टी ताबडतोब करायला सुरुवात कर. 1. रोज स्वतःला 2 प्रश्न विचार. आज मी माझ्या मनात काय भरलं आणि आज मी कोणत्या चांगल्या विचारांना प्राधान्य दिलं? 2. स्वतःबद्दल सांगणाऱ्या गोष्टी बदल. मी खूप अशक्त आहे, मी काही करू शकत नाही, माझं नशीब खराब आहे हे शब्द पूर्णपणे सोड. याऐवजी सांग, माझ्यात शक्ती आहे, मी बदल घडवू शकतो, माझं भविष्य उज्ज्वल आहे. 3. काहीही झालं तरी शांत राहायचा सराव कर. जर कोणी वाईट बोललं, जर काही अपेक्षेप्रमाणे झालं नाही, तर प्रत्युत्तर देण्याऐवजी थांबून बघ. आपलं मन स्वतःशी काय बोलतंय ते समजून घे. स्वामींचा शेवटचा संदेश, बदल बाहेर नाही, आत आहे. भक्ता, लोक विचारतात, माझ्या आयुष्यात चमत्कार कधी होईल? मी सांगतो, चमत्कार बाहेर नाही घडत, तो तुझ्या मनात घडतो. तू बदलायचं ठरवलं, की आयुष्य बदलायला लागतं. तू शांत राहायचं ठरवलं, की बाहेरचं तुफानही तुला हलवू शकत नाही. तू आनंद शोधायचं ठरवलं, की दुःख तुला स्पर्श करू शकत नाही. मग ठरव, तुला स्वतःला खरंच बदलायचं आहे का? किंवा अजूनही तुला बाहेरचंच सगळं बदलण्याची वाट बघायची आहे? निर्णय तुझा आहे. स्वामी शांत होतात, पण भक्ताच्या मनात विचारांचं वादळ उठलेलं असतं. आजपासून काहीतरी बदलायचं आहे. कुठून सुरुवात करायची?
तो स्वतःला विचारू लागतो,